आणि आदरणीय भोसले बंधू आज भोसले बंधूंचं वैशिष्ट्य सांगायचं असं की पारधी समाजामध्ये प्रचंड मोठं असं यांनी महाराष्ट्रात काम केलेलं आहे आणि प्रचंड मोठं असं काम उभारण्यात आलेलं आहे। यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे घरामध्ये घराची जागा कमी आणि ट्रॉफी जास्त किंवा शासनाचे पुरस्कार जास्त अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। आपण पाहूया, सरांच्या बरोबर जाऊया या। तर आदरणीय भोसले साहेब आहेत, आदरणीय नामदेवजी भोसले साहेब, त्याचबरोबर भास्कर भोसले सर हे माझे 10 वर्षाचे मित्र आहेत। 10 वर्षापूर्वीपासून आम्ही एकत्र बोलणं आहे आमचं सारखं। सरांना इतके पुरस्कार मिळाले आहेत, साहित्य पुरस्कार आहे, सामाजिक पुरस्कार आहे, शासनाचे पुरस्कार आहेत। हे सर्व पुरस्कार त्यांच्या कामाचा लेखाजोखा जे केलेला आहे, काम जे केलेलं आहे त्याची पोचपावती आहे। आणि सांगायचं असं, हे जे घर दिसत आहे ह्या घराचं आदरणीय प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना त्यांना स्वतःचा पगार मानधन सरांना देऊन, मी सांगायचं म्हणजे आदरणीय प्रतिभाताई पाटलांनीच हे घर त्यांना डोनेट केलं असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल 3 ते 4 राज्यपालांची त्यांची मीटिंग झालेली आहे, राष्ट्रपती त्यांची मीटिंग झालेली आहे, राज्यातले IAS अधिकारी, क्लास 1 अधिकारी या ठिकाणी घरी येऊन 80 ते 90 IAS अधिकारी, क्लास 1 अधिकारी सरांच्या घरी येऊन गेलेले आहेत। आणि सर हे पारधी समाजाचे आहेत, पारधी कुटुंबातले आहेत। अतिशय पारधी समाजासाठी, पारधी कुटुंबासाठी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी अशी चळवळ त्यांनी उभी केलेली आहे। आणि या चळवळीचा आज सर्व भाग म्हणून हे सर्व पुरस्कार जे दिसत आहेत त्यांच्या भिंतीवरती, साधारणतः 125 ते 130 असे सन्मान आणि पुरस्कार त्यांना सर्व मिळालेले आहेत। तरी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात त्यांना असंच समाज सेवेचं काम पुढे न्यावं यासाठी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा। धन्यवाद। माझ्या आयुष्यात आहे ना कधीतरी माणूस जात असतो